झालेल्या माणसाची किंमत करत नाही, का तर पुढची 10 वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे. त्याच्यासारखा मला एक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांची किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता 83 झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही. कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दादांची वर्ष आहेत, साहेबांची काही नाही. तो विचारच मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर कर्मचाऱ्यांनी सांगितलं की आपली आई, आता आपण आपले वडील शेतात जातात, बांधावरून चक्कर मारतात. तुम्ही आबांना आठवत असाल, पडला दाबा किंवा जुनी लोक शेतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं. जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं. जे काय ज्यांना कुणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली, पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत. आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा, आता घरी बसा, हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही. मी जरा वेगळा माणूस आहे, मी काय राजकारणी नाही. मला जे पटत नाही ते मी करत नाही. औषध सुद्धा विकत आणतो, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते. त्याची काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहायचं, वाईट वाटून घ्यायचं नाही. एकच आयुष्य, आता 60 वर्षाचा आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये, दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने जगायचं. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला कीर्ती बरोबर, मला ती म्हणा अजिबात पटत नाही. एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार घ्यायचं ते कीर्तीला काही चाटायचं का? आपण जे आहे तेव्हा चांगलं काम करा, जे मनाला पटतंय ते करा. नमस्कार, मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.